दरम्यान भाजपचे आमदार सुरेश धस आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आले। पंकजांनी माझ्या विरोधात प्रचार आणि कामं केली असा आरोप सुरेश धस यांनी केला आणि या विरोधात पंकजा मुंडेंवर कारवाईची मागणी करत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असंही धस म्हणाले। तर दुसरीकडे धसांच्याच मतदारसंघात माझी निम्मी लीड झाल्याचा आरोप पंकजा यांनी केला। शिवाय सुरेश धसांना समज द्यावी अशी विनंती पक्षश्रेष्ठींकडे केल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या। आष्टी विधानसभा मतदारसंघात त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आलेला नाही। मी भारतीय जनता पार्टीचा माणूस म्हणून निवडून आलेलो आहे। पंकजाताईंची तक्रार तुम्ही राष्ट्रीय नेतृत्वाकडे करणार आहात? 100% करणार। आतापर्यंत केले नाही, आता लेखी स्वरूपात करणार। जर प्रचार करताना हा आरोप करायचा होता जाहीर सभेमध्ये, त्यांनी प्रचार करताना तर माझ्याशिवाय कुठल्या नेत्याचं नाव देखील घेतलं नाही या राज्यात आणि त्यामुळे निवडणूक निकाल लागल्या त्यांनी हा आरोप करणं हे पूर्णतः निवडून आलाय जो व्यक्ती 75,000 मतांनी निवडून आलाय त्याचं मी काम नाही केलं तर ते शक्य होईल का? हे थोडी आपण आत्मपरीक्षण करा। उलटं मला लोकसभेला जेवढी लीड मागच्या वेळी होती त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षाही ती कमी झालेली आहे। मग त्यांनी माझं काम केलं नाही असं तर मी कधी जाहीर वाच्यता केली नाही। अनेक लोकांनी माझं काम केलं नाही पण त्या परिस्थितीला अडचणीला मी बागे टाकलं आणि पक्षाच्या कामाला लागले। त्यांनी अशा भूमिका जाहीर मागणं हे आमच्या पक्षाच्या श्रेष्ठींना मान्य होणार नाही, पक्षाच्या शिस्तीला मान्य होणार नाही। त्यांनी निवडून आलेल्या त्याच गुलालात माझ्याविषयी बोलले पण आज आमचा निकाल कधी लागला आहे? नोव्हेंबरमध्ये, ऑक्टोबरमध्ये कधी लागला आहे? 23 नोव्हेंबर। 23 नोव्हेंबरपासून आज 12 मार्चपर्यंत मी या विषयावर कधीही भाष्य पक्षाला त्याच्यामुळे पीडा होते, तो वाद पक्षाचा समोर येऊ नये म्हणून आणि पक्षश्रेष्ठींना मी विनंती केलेली आहे की त्यांनी समज द्यावी। हे खरं आहे आणि या विषय माझ्यापुरता इतकाच आहे।